नमस्कार मित्रांनो, डे 19 मध्ये आपण बघणार आहोत हु इज फंड मॅनेजर आणि रोल ऑफ फंड मॅनेजर. तर फंड मॅनेजर कोण असतो की जो तुमचे पैसे मॅनेज करतो. म्हणजेच काय, तुम्ही सपोज HDFCचा स्मॉल कॅप फंड घेतला तर त्या फंडचा एक फंड मॅनेजर असतो जो ठरवतो की तुमचे SIP केलेले पैसे किंवा लमसम केलेले पैसे कोणत्या शेअर्समध्ये गुंतवायचे. तर त्याचं काम काय काय असतं की पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय करतो, तो तुमचे पैसे कुठे गुंतवायचे हे ठरवतो. त्यानंतर मार्केटचा रिसर्च तो करत राहतो की नवीन नवीन मार्केटमध्ये सपोज कोणता स्टॉक घेतला त्याच्याबद्दल अपडेट्स काही आलेत का, कोणता नवीन अजून त्याच्यापेक्षा कॅपेबल स्टॉक आहे का, तर मार्केटचा रिसर्च करणं. त्यानंतर परफॉर्मन्स मॉनिटरिंग, कम्पॅरेटिव्हली की सेक्टरने एवढा परफॉर्म दिला, आपल्या स्टॉकने एवढा परफॉर्म दिला. रिस्क मॅनेजमेंट करतो, डिसिजन्स घेतो. त्यानंतर कंप्लायन्स पार्ट की बाबा त्याला टॅक्सेशन पासून त्याचे पैसे आलेले गेलेले याचे सगळे हिशोब देणं वगैरे असे वेगवेगळे भरपूर काम एक फंड मॅनेजर करत असतो. आणि कोणताही फंड चूज करताना त्याचा फंड मॅनेजर कोण आहे आणि त्याचा अनुभव काय, एक्सपिरियन्स काय हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी व्यंकटेश इन्व्हेस्टमेंट चॅनलला फॉलो करा. आणि तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्ही ऑलरेडी गुंतवणूक करत आहात पण तुम्हाला पोर्टफोलिओ तुमचा फायनान्शियल प्लॅनिंग करून हवा असेल तर त्वरित संपर्क साधा आणि आपलं अपॉइंटमेंट बुक करा. आपण भेटूया लवकरच 1-to-1 मीटिंगमध्ये. थँक्यू.